आज आपण बनवतोय खोबऱ्याची चटणी। त्यासाठी मी फ्रीजमध्ये 2-3 दिवस झालं पडलेला नारळ घेतला, तो छान त्याचं खोबरं काढून घेतलं। या कवठीमध्ये मी कवठी चहा बनवणार आहे। स्वर्गामध्ये अनेक देवांच्या मागे जसा प्रकाश येतो तसा कॅमेराचा अँगल चुकल्यामुळे या खोबऱ्याच्या मागे आपल्याला प्रकाश दिसतोय, त्याला सध्या इग्नोर करा। तर खोबरं छान मी कट करून घेतलं, मिक्सरमध्ये घातलं, त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातला, कढीपत्ता घातला, हळद घातली, जिरं घातलं, मीठ घातलं आणि मिरची पावडर घातली। छान सगळं वाटून घेतलं बिना पाण्याचं, बरं का, बिना पाण्याचं वाटायचं आहे, पाणी बिलकुल घालायचं नाही। नंतर गॅसवरती कढई ठेवायची, 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता घालायचा, वाटून घेतलेलं खोबरं घालायचं आणि छान 10 मिनिटं लो फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचं, एकदम कुरकुरीत खोबरं होईपर्यंत। अर्ध्या मिनिटाला तुम्हाला हे हलवून घ्यायचं आहे। लो फ्लेम असल्यामुळं काही करपत वगैरे नाही, एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि आपली चटणी तयार आहे। तोंडी लावण्यासाठी नक्की घरी बनवा आणि सबस्क्राईब करा बरं का।